नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरीत होणार 7,500 कोटींची गुंतवणूक। ग्रीन स्टील, सी प्लेन आणि सीएनजी प्रकल्पांना मिळणार गती। उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास। राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा आता संपली। माझ्यावर कितीही टीका करा, मला फरक पडत नाही। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा रामदास कदम यांना टोला। कागदी घोडे नाचवू नका, प्रत्यक्ष कारवाई करा। सभापती प्रवीण पांचाळ यांचा महावितरण अधिकाऱ्यांना पंचायत समितीच्या सभेत सज्जड दम। आणि एक झाड एक पुस्तक उपक्रमातून रत्नेश्वर ग्रंथालयाचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश। 40 वृक्षमित्रांचा केला सन्मान। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला वेग देण्यासाठी राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललंय। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा केली आहे। संरक्षण क्षेत्र, पर्यटन आणि हरित ऊर्जेला प्राधान्य देत 7,500 कोटी रुपयांच्या ग्रीन स्टील प्रकल्पासह सी प्लेन सेवा, शिपयार्ड आणि सीएनजी प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांची ओळख करून आपल्याला दिलेली आहे। आज आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या ज्या इंडस्ट्री आहेत त्यांच्या काही एमडीना, काही मालकांना रत्नागिरीमध्ये बोलवलं होतं। आणि उदाहरणार्थ VIT सेमीकंडक्टरचा कारखाना आहे, त्याचे कन्नन आज आले होते। निबे डिफेन्समध्ये जे आहेत त्यांचे गणेश निबे आज आले होते। त्याच्यानंतर योगेश जिंदल जे आहेत, योगेश मंदार ते पण आले होते। आणि काही नवीन होते, काही जुने जे आमच्यावर MOU झाले ते सगळे MD आलेले होते। आणि एक आज आम्ही निर्णय घेतला की आमच्याकडे जी जमिनीची रिक्वायरमेंट त्यांना आवश्यक आहे की निवेंडी असेल, रीळ असेल, वाटद असेल, मेरवी असेल, या ठिकाणी ज्या ज्या इंडस्ट्री आपल्याला आणायच्या आहेत तर त्यासाठी या सगळ्या उद्योजकांनी त्या जमिनीची पाहणी केली आणि त्यांनी आमच्याकडे प्रपोजल दिलं की कुठं त्यांना इंडस्ट्री करायची आहे, कशा पद्धतीची आहे। परंतु पहिल्यांदाच मला सांगायचं आहे की जी इंडस्ट्री येते ती प्रदूषण विरहित आहे। त्याच्यामुळं पहिला जो मुद्दा चक्रदेव साहेब असतो की आता आल्यानंतर काय होईल, कुठचा वायू सुटेल, काय होईल, तसं काहीच नाही। हे सगळ्या ग्रीन प्रोजेक्ट आहेत, त्याच्यामुळं ती चिंता करण्याची काही आवश्यकता नाही। नाही, सगळेच जेवढे VIT असेल, निबेंची जी इंडस्ट्री येते। रत्नागिरीतील पर्यटनाला नवी दिशा देण्यासाठी पुढील वर्षभरात सी प्लेन सेवा सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। त्यामुळे किनारपट्टीवरील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचं उद्योगमंत्र्यांनी सांगितलं। सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की आपल्याकडे सी प्लेन सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला आहे। ते फक्त आता भगवती बंदराच्या इथे करायचं की भाट्याच्या इथे करायचं, ती जागा स्वतः निबे फायनल करतील। आणि त्याच्यानंतर सी प्लेनच्या ज्या काही परवानग्या त्यांना पाहिजेत, कशा मेरिटाईम बोर्डाच्या पाहिजेत, त्या देखील देण्याचा निर्णय आपण घेतला आहे। टार्गेट पुढच्या मार्चपर्यंत सी प्लेन सुरू करण्याच्या संदर्भातला आमचा आज निर्णय झाला आहे। त्याच्यामध्ये 20 सीटरचे ते असेल, 2,000 रुपये त्याचं तिकीट असेल, बाकी सेंट्रल गव्हर्नमेंट बेअर करणार आहे। त्याच्यामुळं तो एक टुरिझमच्या दृष्टीने एक फार मोठा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला आहे।
आणि तो जर प्रयत्न यशस्वी झाला मग ते एकाचं 2 करायचं, 2चे 3 करायचं की हा पुढचा प्रयत्न आमचा राहील. संरक्षण क्षेत्राशी संबंधित मोठा प्रकल्प जिल्ह्यात उभारला जाणार असून वाटत परिसरात शिपयार्ड सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शिप बिल्डिंगचा एक प्रोजेक्ट होतो निबेनचाच. त्याच्यासाठी तरी 2 जागा आता वाटत आणि मेरवी अशा 2 जागा सिलेक्ट केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जी फायनल होईल ती जागा आपण घेऊन पुढे जाऊ. आणि तिसरा प्रोजेक्ट जो आहे तो ग्रीन स्टील प्रोजेक्ट हा करण्याचा प्रयत्न, एक त्यातला प्लांट राजापूर मतदारसंघामध्ये आणि एक प्लांट जो आहे तो रत्नागिरी मतदारसंघामध्ये. पण ह्याच मतदारसंघामध्ये का, तर त्यांना तिथनं समुद्र देखील जवळ लागतो. हे त्यांना एक्सपोर्ट करायचं असेल किंवा काय करायचं असेल तर हे देखील 2 ग्रीन प्रोजेक्ट आहेत. ते दोन्ही मिळून 7,500 कोटीची, म्हणजे उदाहरणार्थ भंगार झालेल्या गाड्या आहेत. भंगार आपला जो असतो स्टील भंगार असतो त्याच्यावर प्रक्रिया करून स्टील तयार करणं हे ते प्रोजेक्ट आहे. त्याच्यामुळं तशा प्रोजेक्टसाठी देखील 7,500 कोटीची इन्व्हेस्टमेंट रत्नागिरीमध्ये करण्याचा निर्णय त्या इंडस्ट्रियलिस्टने घेतलेला आहे. VIT सेमीकंडक्टरच्या बाबतीमध्ये आज आम्ही त्यांना असं प्रपोजल दिलं की तुम्हाला सध्या आवश्यक असलेली जागा तुम्ही वापरा आणि तिथे तुम्ही प्लांट तयार करा. त्यांनी सांगितलं की पुढच्या 2 महिन्यामध्ये आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरला सुरुवात करणार आहोत. तर अशा पद्धतीनं जिल्ह्यामध्ये येणारे जे प्रोजेक्ट आहेत त्यांची सद्यस्थिती काय आहे हे बघण्यासाठी प्रधान सचिव साहेब देखील आले होते आणि आमचे CO साहेब देखील आले होते. तसंच रत्नागिरीतील नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेला CNG प्रकल्प लवकरच सुरू होणार असून हा प्रकल्प जिल्ह्याच्या विकासासाठी गेम चेंजर ठरेल असा विश्वास डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला. दुसरा आपण CNGचा एक प्लांट आपण रत्नागिरीमध्ये उभा करतो आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट आहे जी आपण घनकचऱ्यावर कायम चर्चा करत आलो की कचऱ्याचं काय होणार आहे, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावणार आहे. तर रत्नागिरी आणि रत्नागिरीच्या सभोवतालच्या सगळ्या 15-20 ग्रामपंचायती आहेत, ह्याचा कचरा ते उचलून त्याच्यापासनं तो गॅस बनवणार आहेत. दुसरा आपण भाताची शेती करतो आणि भाताची शेती केल्यानंतर जो पेंडा आपण टाकून देतो त्या पेंड्यावर प्रोसेस करून देखील ते गॅस बनवणार आहेत. आणि अजून जे काही शेतकऱ्यांना पर्याय द्यायचे आहेत ते पर्याय देखील ते देणार आहेत. तशा पद्धतीची लागवड ते करायला लावणार आहेत. त्याच्यामध्ये ते स्वतः कंपनी पुढाकार घेणार आहे आणि तो CNGचा प्लांट तिथे उभा झाल्यानंतर त्याचा सगळ्यात पहिला फायदा हा रत्नागिरीकरांना होणार आहे. कारण मागच्या वेळी जो काय आपला सगळा युद्धाच्या निमित्तानं कशी अडचण झाली तुम्हाला देखील माहिती आहे. पण हे गॅस मॅन्युफॅक्चरिंगच इथं असल्यामुळं ती आपली अडचण दूर होईल आणि कमी किमतीमध्ये आपल्याला गॅस मिळेल. हा एक प्रोजेक्ट इथं होतो आहे. उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सांगितलं की या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याचा औद्योगिक चेहरामोहरा बदलणार असून हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील. विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात आली होती. याचा फॉर्म्युला मला माहीत होता, पण दादांच्या अकाली निधनामुळे राजकीय समीकरणं बदलली असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. दादांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजाचा व्यापक ही साधत असेल तर आपण केंद्रातल्या सत्तेबरोबर म्हणजे NDA सोबत नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वासोबत असलं पाहिजे हा विचार पक्षामध्ये आला आणि म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. बरं, भारतीय जनता पक्षावरती जाण्याचा निर्णय पहिल्यांदाच होता का, तर नाही. 14लाही होता ज्यावेळेला मी प्रदेशाध्यक्ष होतो, 16लाही होता, 19लाही होता, 22ला शिंदे साहेबांनी ज्यावेळेला बाहेर गेले त्यावेळेला सुद्धा तो होता. पण तो या ना त्या कारणाने अंमलात आला नाही. तो निर्णय त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये अंमलात आला. दादांच्या दुर्दैवी अकाली निधनाच्या नंतर वहिनी उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आज काम करत आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत. पार्थ पवार राज्यसभेवरती सुद्धा बिनधोर त्या ठिकाणी गेलेत. ह्या सगळ्या घडामोडी दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर झाल्या. त्या घडामोडी सुखकरपणाने पार पाडण्यासाठी दादांचा आयुष्यभराचा एक सहकारी म्हणून, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी प्रामाणिकपणाने निभवायची होती ती मी निभावलेली आहे. त्यामुळे काही कोणाच्या मनात संदेह असण्याचं काही कारण नाही. हा एक भाग. विलिनीकरणाची चर्चा दादा असताना निर्णयास्पद गेली होती का, तर गेली होती. अजून 15-20 दिवस काय घडलं नसतं तर कदाचित दादा असतानाच विलिनीकरण होऊ शकलं असतं. काय टप्पे ठरले होते काय नाही
प्रदेशाध्यक्ष म्हणून दादांचा जवळचा जीवाभावाचा सहकार्य म्हणून मला त्यांनी काही बाबी निश्चितपणाने सांगितल्या होत्या. पण दादांच्या अकाली निधनाने राजकीय समीकरण पूर्णपणाने बदललं. दादा असताना विलिनीकरण आणि दादा नसताना विलिनीकरण खूप मोठं त्याच्यात राजकीय अंतर आहे. आता विलिनीकरणाची चर्चा कुठेही नाही एक भाग, कारण आदरणीय सुप्रियाताईंनी किंवा शशिकांत शिंदे साहेबांनी सांगून टाकले की आता विलिनीकरणा मुद्दा त्या ठिकाणी संपुष्टात आला. खासदार सुनील तटकरे हे दिशा समितीच्या बैठकीसाठी रत्नागिरीत आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आढावा घेतल्याचं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. नाही, आज आम्ही आढावा घेताना एक बाब चिंतेची अशी आली की रात्री अपरात्री बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणावरती जनावरं ही रस्त्यावरती बसलेली असतात. अपघात मोकाट जनावरं म्हणू शकतो, काही वेळेला सोडलेले म्हणू शकतो. आणि आपल्याकडे लावणी झाल्याच्यानंतर पसार रचनाला जसं आमच्याकडे शब्द असायचा, पहाटे 2 वाजता गुरं चरायला न्यायची जाते. आता कोण चराई करायला नेत नसतं, सोडलेली असतात. त्याच्यामुळे ती रस्त्यावरती बसलेली असल्यामुळे दुचाकी बनात चालणारा मोटरसायकल स्वार असेल, 4 चाकी असतील, त्यांना ज्या वेळेला गुरं बसल्याचं लक्षात येतं त्यावेळेला ते त्याच्याजवळ पोचलेलं असतात, म्हणून अपघात होत असतं. हा एक सामाजिक विषय आहे. याच्यात काय कायद्याच्याद्वारे आपण काय फार करू शकत नाही. त्याच्याबद्दलची चिंता त्या ठिकाणी व्यक्त झाली. पशुधन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे पर्याय जे आहेत, म्हणून कृषी खात्याने शेतकऱ्यांच्यासाठी पूरक व्यवसाय जे दिलेत, त्या पूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा एक पूरक व्यवसाय राहू शकतो, पोल्ट्री व्यवसाय हा एक पूरक व्यवसाय राहू शकतो. त्याला राज्य सरकारने केलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्याच्यासाठी आज चर्चा करून सूचना देण्यात आल्या. घरकुलांच्या बाबतीमध्ये असं आहे की घरकुलं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जी घरकुलं मिळतात त्याला जो लाभार्थी आहे त्याला त्याची जागा लागते किंवा मग सरकारी जागा त्याला देण्याचा निर्णय मधल्या कालावधीमध्ये आपल्या राज्य सरकारने घेतला आहे. अनेक शहरांच्यामध्ये सरकारी जागा नाही आहेत. आज जे आढावा झाला त्याच्यामुळे जेवढा इष्टांक आहे पंतप्रधान आवास योजनेचा तोच म्हणतो 2.5 लाख रुपये शहरी भागामध्ये जे मिळतात आणि ग्रामीण भागामध्ये 1.5 लाख रुपये जे मिळतात, तो जागेचा मुद्दा असल्यामुळेच आपल्याला मिळालेल्या इष्टांका इतकं काम आपल्या जिल्ह्यामध्ये होत नाही. वस्तुस्थिती खरी आहे. इतर जिल्ह्यामध्ये मात्र ते काम 100%पेक्षा अधिक झाले, कारण जागा उपलब्ध झाले. त्या दृष्टिकोनातून आज जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा शक्य होईल तेवढं जागा उपलब्ध होत असेल तर त्याचा प्रयत्न करावा. खासदार सुनील तटकरे यांनी महायुतीतील ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर टीका करत, मला राजकारणामध्ये जनतेने उचलून धरलं आहे, त्यामुळे कोणीही कितीही टीका केली तरी त्याचा मला फरक पडत नसल्याचं यावेळी सांगितलं. का आज अचानक मधीच रामदास भाईंनी, कारण ते फार मोठे ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे का त्याने आज एकदम माझी आठवण सकाळच्या प्रहरी केली, राम प्रहरी का आठवण झाली मला काय कळलं नाही. पण माझा स्वभाव आहे की गटारामध्ये दगड टाकून अंगावर मी काय घाण उठून घेत नसतो, त्यामुळे मला या विषयावरती काय बोलायचं नाही. मी कुठं श्रेय घेतलं, मी त्याचा पाठपुरावा काय केला ते सांगितलं. मी आढावा घेत असताना मंडणगडच्या नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेची मागणी नगराध्यक्ष आणि तिथल्या नगरसेवक आणि नागरिकांनी केली. त्याच्यानंतर त्याच बैठकीमध्ये DPR नेमण्याच्या सूचना मी दिल्या. पाणी नदीतून घेण्यासाठी जलसंपदा विभागाची परवानगी लागते, त्याच्यासाठी मी मुख्य अभियंता, सचिव, मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याच्यानंतर अमृत 2मध्ये ती योजना आहे, भारत सरकारच्या केंद्र पुरस्कृत योजना आहे. खासदार म्हणून माझाही पत्रव्यवहार त्या ठिकाणी आहे. मी दुसऱ्यांनी कोणी काय नाही केलं असं म्हटलं नाही. मी माझं काय प्रयत्न केले ते मी फक्त म्हटलं. याच्यामुळे काय कोणाचं महत्त्व कमी करणं, त्यांनी काय केलं नाही असं कुठंच माझ्या तोंडातून शब्द नाही. मला कोणावरती टीका करण्याची सवयच नाही. का मी बोललेलं सरळपणाने घ्यायच्याऐवजी अंगावर ओढून घेतात मला माहीत नाही. पण मी मात्र कोणी किती जरी काय बोललं, गलीच्या शब्दात बोललं, तो आपापल्या विचारशक्तीनुसार, कुवतेनुसार, त्याच्या मानसिकतेनुसार, त्याच्या वैचारिक दर्जानुसार बोलत असतो. ज्यांना ज्या पद्धतीने बोलावं त्याने बोलावं, मला काही फरक नाही. अगदी किती वाईट पद्धतीने बोललं गेलं तरी मी स्थिर आहे आणि मला राजकारणामध्ये जनतेने उचलून धरलेलं आहे. तेव्हा कुणी किती जरी टीका केली तरी मला त्याच्याने जराही फरक पडत नाही.
रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत संताप व्यक्त करण्यात आला। महावितरणच्या बेजबाबदार कारभारावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। कागदी घोडे नाचवू नका, प्रत्यक्ष कारवाई करा, अशा शब्दात सभापती प्रवीण पांचाळ यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला। मला वाटतं पेरणी होऊन लावणी लोकांनी केले, लावणीच्या वेळेस लावणीत खत मारणे हे क्रमप्राप्त आहे। तर ते खत पुरवठा आपण त्या शेतकऱ्यापर्यंत झाला का आपल्याकडून? आता आपल्याकडे तसा तुटवडा कुठं नाहीये, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी होता त्या त्या ठिकाणी पर्सनली कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्या त्या ठिकाणी सोय आपण केलेली आहे आणि तशी काही आणखी अडचण असेल तरी आपण यापुढे देखील नाही, याची आपण तुम्ही जरा काळजी घ्या। प्रत्येक पूर्ण तालुक्यात सोसायट्यांना हे करून सोसायट्यांना पर्सनली अलॉटमेंट देतानाच बघितलेलं होतं की कोणाला किती जाईल त्याप्रमाणे आपण दिलेलं होतं। दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही म्हटलं की पीक विमा, आपल्याकडे हा पीक विमा हा थोडा कमी प्रमाणात होतोय। ह्याला कारण काय होतं, याच्यामध्ये आता नुकसान भरपाई देण्याची पद्धत कशी आहे, थोडस उंबर असतो। बरं, दुसरी गोष्ट आंबा पीक विमा आपण विमा देतो, आंबा पीक हा ऑनलाईन प्रक्रिया आहे। तर काय होतं, सामान्य शेतकरी आपल्याकडचा सगळा सामान्य शेतकरी आणि सामान्य शेतकऱ्याला काय ऑनलाईन करता येत नाही आणि त्याच्यामुळे वंचित राहतोय। त्याच्यासाठी आपला विभाग काय करेल, प्रोसिडिंग माझ्याकडे कच्चं माझ्यापर्यंत आलं पाहिजे, मी ते वाचन करेन, मी सन्मानित सदस्यांची माहिती घेईन की ह्याच्यातले तुमचे सगळे विषय आलेत का म्हणून, आणि त्याच्यानंतर मी मला ह्यांना माहिती पण देतात आणि प्रोसिडिंग बरोबर आहे का हे पण। 5 तुमचा कर्मचारी तिथपर्यंत पोहोचला नाही, लोकांचे झाले ना, पाहण्याच्या पहिले होतात। आज सगळी उपकरणे ही तुमच्या विद्युतवर चालत आहेत आणि मला तर जीवनावश्यक वस्तू बाकी नसेल पण लाईट लागते, तर ती गोष्ट आपण देऊ शकत नाहीये। म्हणून तुमच्याकडे आता तुम्ही आलात आहे, चांगले तुम्ही आलात असं म्हणतो, अभिनंदन सुद्धा करू आम्ही तुमचं, की पुढच्या वेळेस येताना आम्हाला तुमचं नाव आलं पाहिजे अख्ख्या तालुक्यावर, पवार साहेबांनी अतिशय चांगला माणूस काम करतो म्हणून। तारकजी लक्ष द्या इकडे, लोकांसाठी काम करा। रत्नागिरी पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा सभापती प्रवीण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली शामराव पेजे सभागृहात पार पडली। उपसभापती गजानन धनावडे आणि गटविकास अधिकारी चेतन शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती। सभेमध्ये महावितरण, वन विभाग आणि एसटी महामंडळाच्या कामकाजावर सदस्यांनी प्रश्नांचा भडीमार केला। पावसाळ्यात तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब सदस्यांनी निदर्शनास आणून दिली। तक्रार करण्यासाठी फोन केला तरी महावितरणचे कर्मचारी प्रतिसाद देत नसल्याचाही आरोप करण्यात आला। तुम्ही अंडरग्राउंड पूर्णतः फॉल्टी आहे, त्याच्यावर काय केलं? दर मीटिंगला आपण त्याच्यावर बोलतोय। अंडरग्राउंड जी MSCB ची लाईन चालू आहे इलेक्ट्रिक, त्याचं काय नेमकं? मी परवा पण तुमच्यावर आता तुमचा फोन आल्यानंतर त्याला काम थांबवायला सांगितलं। नाही, मी काम का थांबवायला सांगितलं तुम्हाला आधी समजलं का? मुळात जे पाठचं काम केलंय, दुसऱ्या गावातनं काम केलंय, दुसऱ्या गावातनं काम केलंय, तिथे काम तसंच आहे, त्याच्यावर काही कारवाई नुसतं खंतून ठेवलं, त्याच्यावर वरनं माती टाकली आहे, त्याच्यावरती काही नाही। तिथे आज गाड्या फसतायत, ऍक्सिडेंट होत आहेत, रस्त्याला मोठमोठे चर खंतले जात आहेत, त्याची कुठे कारवाई केली आहे? मी म्हणून सांगितलं ते काम थांबवा, पहिलं ते चांगलं करा आणि मग पुढचं काम करा। की आपण शेतकऱ्यांचे जे लाभ बँकेमार्फत आपण देतो, विमा किंवा हे, पण शेतकऱ्यांचा असा विषय आहे जे आधार लिंक जी खाते आहेत, तर जे शेतकऱ्यांनी दिलेलं जे खातं असतं ते वेगळं असतं आणि लाभ गेलेला असतो तिसऱ्या खात्यात, आणि ह्याची कल्पना ना बँकेला असते आणि त्या ह्याला असते। तर बँकेवाले म्हणतात की आम्ही तुमच्या आधार लिंक ज्या खात्यामध्ये आहे ते देतो, पण ऑलरेडी त्याची 2 खाती असतात, तर त्याला कुठेतरी कुठल्या तरी अडचणीनुसार एक खातं आधी त्यांनी आधार लिंक केलं असतं, नंतर कुठल्या तरी प्रक्रिया शाळेची येते, अशाच ह्याच्यात त्यांनी दुसरं खातं आधारला लिंक केलं असतं। किनारपट्टी भागात सुरू असलेल्या भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामावरूनही सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त झाली। कोतवडे, कर्ला, मिऱ्या आदी भागातील कामं अनेक ठिकाणी अर्धवट, सदोष आणि धोकादायक असल्याचं सदस्यांनी सांगितलं। गंजलेले विद्युत खांब आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचंही सभागृहात मांडण्यात आलं। यावर सभापती प्रवीण पांचाळ यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फटकारत, केवळ कागदोपत्री कामं दाखवून चालणार नाही, नागरिकांची कामं तातडीने पूर्ण करा आणि दोषी कामांवर त्वरित कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश दिले। रत्नागिरी तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या वतीनं गेल्या 3 वर्षात 900 झाडांची लागवड करून त्यांचे यशस्वी संवर्धन करण्यात आले।
याच उपक्रमाचा भाग म्हणून ग्रंथालयाच्या आवारात लावलेल्या कदंब वृक्षाचा 3रा वाढदिवस साजरा करण्यात आला. एक झाड एक पुस्तक या अभिनव उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच वाचन संस्कृती जोपासण्याचा संदेश देण्यात आला. प्रत्येक रोपासोबत विद्यार्थ्यांना वाचनीय पुस्तकही भेट देण्यात आलं. गेल्या वर्षी रोपं स्वीकारून त्यांचं संगोपन करणाऱ्या 40 वृक्षमित्रांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी म्हणाले की वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर गावात झाडांचं जतन करण्याचा संकल्प ग्रंथालयानं केला आहे. आम्ही केवळ रोपं वाटून थांबत नाही तर त्यांच्या संगोपनाचा नियमित आढावा घेतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक झाड आईच्या नावे या संकल्पनेला अनुसरून अनेक झाडांना दिवंगत व्यक्तींची नावं देण्यात आली असल्याचं सांगितलं. निश्चितच या ठिकाणी आज जो ग्लोबल वॉर्मिंगमुळे मोठा पर्यावरणाला आपल्या ऱ्हास झालेला आहे होतोय तो कुठेतरी आपल्या ग्रामीण भागातून सुरुवात होऊन तो थांबावा यासाठी आम्ही हा छोटासा उपक्रम रत्नेश्वर ग्रंथालयाच्या माध्यमातून करतोय. आणि यामध्ये आमचं उद्दिष्ट असं आहे की दरवर्षी आम्ही काही प्रमाणात ते वृक्ष देतो, पण ती नुसती वृक्ष देऊन आम्ही थांबत नाही, तर त्याचं संगोपन कसं होतंय, त्या संगोपनामध्ये त्या लोकांनी ते घेतलेलं वृक्ष लावलंय की नाही किंवा किती जपणूक झाली याची पण आम्ही खात्री करतोय. आणि ती खात्री केल्यानंतर त्यांना एक वृक्षमित्र सन्मान हा पण आपण या ठिकाणी आज देतोय. आणि या पद्धतीने आम्ही सातत्याने गेली 3 वर्ष हे कार्यक्रम राबवतो. पर्यावरणाबरोबरच आपण ज्ञानाचा दिवा हा अखंड राहण्यासाठी या विद्यार्थ्यांना आपण पुस्तक देतोय की जेणेकरून त्यांनी आज मोबाईलच्या या क्रांतीमध्ये सुद्धा हे वाचन करावं. कारण वाचन संस्कृती आज थोडीशी लोप पावताना आपल्याला दिसते, परंतु ती जर टिकवायची असेल तर या विद्यार्थ्यांना आत्तापासूनच कुठेतरी एक अर्धा तासाची 20 मिनिटाची सवय लावली पाहिजे. या भावनेतनं आम्ही एका वृक्षाबरोबर एक झाड, आपण एका वृक्षाच्या रोपाबरोबर एक पुस्तक आपण त्यांना या ठिकाणी देतोय. कार्यक्रमात विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेत एक झाड लावूया, पर्यावरण वाचवूया, एक पुस्तक वाचूया, ज्ञानदीप लावूया हा संदेश दिला. या कार्यक्रमाला सरपंच अमर रहाटे, उपसरपंच ऋतुजा कुलकर्णी, नगरसेविका मेधा कुलकर्णी, श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत देसाई, उपाध्यक्ष अविनाश जोशी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विजय निवेंटकर, ग्रंथालयाचे पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरीत होणार 7,500 कोटींची गुंतवणूक. ग्रीन स्टील, सी प्लेन आणि सीएनजी प्रकल्पांना मिळणार गती. उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा आता संपली. माझ्यावर कितीही टीका करा, मला फरक पडत नाही. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा रामदास कदम यांना टोला. कागदी घोडे नाचवू नका, प्रत्यक्ष कारवाई करा. सभापती प्रवीण पांचाळ यांचा महावितरण अधिकाऱ्यांना पंचायत समितीच्या सभेत सज्जड दम. आणि एक झाड एक पुस्तक उपक्रमातून रत्नेश्वर ग्रंथालयाचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश. 40 वृक्षमित्रांचा केला सन्मान. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.